श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामीच्या मूर्तीला स्पर्श करून ऐका आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देणार आहे जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब बाळा, हा व्हिडिओ दुर्लक्ष करून पुढे जाण्याची चूक करू नकोस, नाहीतर आयुष्यातील सर्वात मोठी संधी तू गमावून टाकणार आहे. कारण आता तुझ्या मुलाचे भविष्य उजळणार आहे आणि तुझ्या आयुष्यातील आनंदाचे दिवस येणार आहेत. तुझ्या मागील साडेसाती कमी होणार आहे आणि शनीचा त्रास कायमचं निघून जाणार आहे. माझ्या बाळा, किस्सा कितीही गरम असला तरी आयुष्याचा माझाच योग आहे हे सांगण्यासाठी असतं, तर संवाद हा योग आहे हे शोधण्यासाठी. रडून काहीच बदलत नाही बाळा, यश गवसत नाही, उलट उभा राहा, लढा दे. हरलेलं पुन्हा हरकत नाही, प्रयत्न करणे कधी सोडू नकोस. अपयश हा यशाच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे माझ्या लेकरा. चूक हे प्रत्येक मान्य करणे ही संस्कृती आणि त्यात सुधारणा करणं ही त्याची प्रगती. तर आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आपल्या ध्येयावर विश्वास ठेव, ते तुला अज्ञात वातावरण देखील यशाकडे घेऊन जातात. आयुष्यात तुझं आहे, स्वप्न तुझी आहेत, ध्येय तुझी आहेत. मग लोकांच्या बोलण्यावरून हार मानणे योग्य नाही. लोकांचं कामच आहे बाळा नावे ठेवणे आणि मनाचे खच्चीकरण करणे, पण नाही बाळा. तुला साथ देतात ते तुझ्या कायम सोबत असतात. लोक काय करते, लोक काय म्हणतील याचा विचार कर, तू बसू नकोस. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेली भीती आता कायमच बदलणार आहे बाळा. समाजातील लोकांचा विचार करत बसला तर कधीही स्वतःची प्रगती करू शकणार नाहीस. तुझे स्वप्न पूर्ण होणार नाहीत. तुझ्या यशाच्या किंवा प्रगतीच्या प्रवासात खूप काही गोष्टी तुला लक्षात ठेवावे लागतील. जसं की सर्वात महत्त्वाचं आहे स्वतःवरचा विश्वास. तुझा आणि तुझ्या देवावरचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. आणि तो विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि व्हिडिओला लाईक कर बाळा. जे लोक तुझ्यावर आणि तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवतात त्याच्या मताला आणि पाठिंब्याला तू महत्त्व दे. लोक काय म्हणतील याचा विचार करणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा निर्माण करणे. टीका करणाऱ्याकडे दुर्लक्ष कर, आपल्या ध्येयावर तू लक्ष केंद्रित कर. लोक आज बोलतील आणि उद्या विसरून जातील, पण आयुष्य तुझं आहे. नेहमी शिकत राहा, पुढे जात राहा. तुझ्यासोबत असणाऱ्या लोकांचा उत्साह तुझ्यासाठी उत्साह ठरेल बाळा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि लोकांच्या विचाराचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे हे आपण पाहून सकारात्मक विचारसरणी कशी ठेवायचं, स्वतःच्या निर्णयावर ठाम कसे राहायचे आणि ध्येय निश्चित आणि नियोजन कसे ठेवायचे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बाळा. त्या जर तू केलास तर नक्कीच तुला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे माझ्या लेकरा. तू चांगला वागलास तरी लोक नावे ठेवणार, तू वाईट वागलास तरी लोक नावे ठेवणार. इथे श्रीमंत झाल्यावर लोक जळतात आणि गरीब राहिल्यावर इज्जत काढतात. तुला हवं तसं तू जगून घे होय माझ्या लेकरा. कारण लोकांकडे दुर्लक्ष कर. प्रेम देणाऱ्याला त्याच्यावर प्रेम करणारा कोणीतरी भेटत असतो. कोणी सोडून गेलं की बोलणं बंद केलं म्हणजे सगळं होतं असं नाही बाळा. माणूस मेला 1 महिन्याने पण लोकांना त्याची आठवण राहत नाही आणि तू मात्र लोक काय बोलतीलच याचा विचार करत आयुष्यभर असाच काढत आहे. मी पण सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढतो आणि लोकांचा विचार करतो. सोड. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात बाळा. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आणि स्वतःचा विचार करतात आणि मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करतात माझ्या लेकरा. देवाला दिलेला वेळ हे कधीही वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. जर सहमत असाल तर होय स्वामी आई असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर माझ्या लेकरा. जर नशिबात असेल तर निघून गेलेला पण परत येईल आणि जर नशिबात नसेल तर आलेला आहे हे निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा तू
बाळगू नकोस. जे मिळत आहे ते सांभाळायला शिक. बाळा, कोणाच्या व्यक्तीच्या बाह्य परिस्थिती बघून त्याचा आध्यात्मिक अधिकाराचा अंदाज तू लावू नकोस. मग तो कोणत्याही घरात जन्माला येऊ दे, त्याची परिस्थिती कशीही असू दे, कितीही काही असलं, घमंडीची साथ त्याला मिळत असते. पण स्वतः जे मानतो तेच आपण होतो. जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण खरोखर कमजोर होत जातो. कारण ब्रह्मणसुद्धा म्हणतं तथास्तु. पण जेव्हा आपण असं म्हणतो की मी खरं तर खूप भाग्यवान आहे आणि माझ्यासोबत नेहमी चांगलेच घडते, तेव्हाही ब्रह्मांड तथास्तु म्हणत असतं. त्यामुळे बाळा, माणसं माणसात फरक असतो. कोणाला हिऱ्याची कदर नसते तर कोणाला काचसुद्धा जपून ठेवतो. माझ्या लेकरा, आयुष्यात सतत येणारे अडथळे हे क्षणिक आहेत, पण ते क्षणात खचून न जाता धीराने सामोरे जाणं हे खरं सुंदर आयुष्य आहे बाळा. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि तुला जाणवेल की खरोखर महत्त्व नसलेल्या गोष्टीबद्दल तू खूप काळजी करत होतास. माझ्या लेकरा, सर्व काही शक्य आहे जर स्वामीवर तुझा विश्वास ठाम आहे. स्वामीवर विश्वास ठेव आणि प्रामाणिक राहा. तुझे काम नक्कीच सफल होणार आहे. माझ्या बाळा, जो क्षण सारा ब्रह्मांड बदलू शकतो त्याला तुला अडचणीतून बाहेर काढायला वेळ लागणार नाही. फक्त तू विश्वास ठेव. होय माझ्या लेकरा, नामस्मरण करत राहा. करताना तू भगवंताला पाहत नसेल पण भगवंत तुला पाहतो. जिथे नाम तिथे माझे प्रमाण. तुम्ही नाव घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. मनात मन ठेवा, हेच खरे दर्शन आहे. नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीच्या जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, आयुष्यात अडथळे त्यांनाच येतात जो व्यक्ती नेहमी जबाबदार उचलायला तयार असतो. जबाबदारी घेणारा कधीही हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकवतात. कितीही मोठं झालं तरी त्याला काही गोष्टींना त्याला सामोरे जावेच लागतं. म्हणून शेवटचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. माझ्या लेकरा, संयम ठेव. काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावं लागतं. भय माझ्या लेकरा, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नाही. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो व्यक्ती दुसऱ्याला नेहमी अडचणीत आणतो आणि आयुष्यभर त्याच्या अडचणी थांबत नसतात. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेव. योग्य वेळी तो इतका देतो की मागायलाही काहीच उरत नाही. देवाच्या दारात कधीही रागाने मागू नका. कोणाला दोष देऊ नका. फक्त एवढंच सांग, माझ्या हातून कोणाचंही वाईट घडू नये आणि संकटाशी लढण्याची बळ दे. बाकी जे काही हिशोब आहे ते भगवंत करत असतो. संयम ठेव. हिशोब सगळ्याचा होतो. होय माझ्या लेकरा, जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा भगवंत आपला हात पकडतो. सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप करा. धन्यवाद.